स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ व गुड मॉर्निंग मित्रांनो, आहे की नाही. तर मित्रांनो आपण आलो होतो गावामध्ये आता सामान न्यायला. बघा सामान वगैरे घेतलं आणि कसं आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये अजून डबा घेऊन, कारण की मम्मी 2 दिवसापासून तिथं आहे. तिने काही फ्रेश वगैरे झालेलं नाही, त्याच्यामुळं तिला आणावं लागेल. बघा आता गावात आलतो, फ्रेश वगैरे झालो आणि शिवांश पण झोपेतून उठला होता. तो का त्याच्या आईला काय आवरूच देत नव्हता. त्यामुळे गावात जा, आपल्याला सामान वगैरे घेऊन या. मग हे बघा हे सामान वगैरे घेतलं आहे. पोहे बिहे त्यांना नाश्त्याला आहे की नाही. आणि मम्मी त्यांना आहे ना थोडंफार आपल्याला गरम पाणी ते न्यायचं आहे. बघा सकाळी किती शांत वातावरण वाटतं, फक्त पोरांचा आणि जनावरवाल्यांचाच गागाठ्या फक्त. आता जाऊ आपण घरी गेलो का पटकन जाऊ आता दवाखान्यामध्ये, कारण की हे देव चहा वगैरे घेऊ आणि लगेच तर बघा मित्रांनो आता निघालो आहे आपण खेडल्याच्या पुढं. इथंच मंदिर लागलं आहे मित्रांनो, साईबाबाचं, आहे का नाही. आणि इकडं भट्टी आहे बघा. आणि सकाळच्या मित्रांनो आताच टायमिंग तर नाही सांगता यायचा. बघा इथं सर बघा पहाटे वडा पाडलाय उपर. त्या दिवशी म्हणते काही तर वाघ आहे ना पोहारा झडप मारली होती बरं काही एवढ्या ठिकाणी. पेट्रोल पंप आहे पुढं, एवढ्या ठिकाणी पोहारावर आहे ना उडी मारली होती म्हणते वाघाला. 6 वाजता संध्याकाळी दुधा वगैरेचं कामाला गेला असं पोरग, तेवढं याच्यात होऊन गेलं. आणि आमच्याकडे आहे ना वाघाचं लय प्रमाण आहे. बघा इकडे किती वावर पटांगणी, तरी पण वाघ येते दिसते, आहे का नाही. आपल्याला तर काय नाही फिरावं लागत आहे, कधी कधी तर टाइम होऊन जातो, आहे का नाही. नको वाटतंय राव मित्रांनो, कारण की एका दिवसामध्ये 3-3 चक्कर मारावं लागत आहेत डायरेक्ट. ये जाय डबा, अजून त्यांना आंघोळ वगैरेला पण घेऊन यावं लागतं घरी. आणि काल तर असं पार नको वाटत होतं, कंबर पार जाम झालंय. काय मित्रांनो आपण नाही केलं, आपण नाही धावलं तर कोण येणार आहे आपल्यासाठी, आहे की नाही. आणि आपण एकटे, आपल्याला काही भाऊ वगैरे नाही, आहे का नाही. बघा इकडं घर काय मस्त बांधलेले राव रानामध्ये. खरंच घर पाहिजे बरं का, गावात नसायला तर चालम, पण रानात पाहिजे घर, कारण की रानासारखी मजा नाही. बघा आत्ताच पोचलोय हॉस्पिटलमध्ये, आहे की नाही. आणि आपला आज घासा पण आहे ना इतका खराब झालेला आहे ना, तुम्हाला काय सांगू. बोलायला पण तकलीफ जाते, पण काय आता, आहे की नाही. आपले काम आणि फिरावं तर लागतंच मित्रांनो, आहे की नाही. त्यांना चहा वगैरे दिलं. बघा हॉस्पिटलमध्ये इथं ऑपरेशन थिएटर पाहिलं का, 2 स्पेशल रूम आहे वाटतं. आणि इथं त्यांचं कामकाज वगैरे चालत असं. वर एक जायला जागा आहे, त्यांना चहा वगैरे दिला. तिकडे सगळे पेशंट्स आहे की नाही. हॉल आहे हा बघा, हा जनरल हॉल आहे. कसं आहे मध्ये जायला आता बरं नाही वाटत, आहे की नाही. पेशंट सकाळी झोपलेले आणि त्यांना जाऊन आपण दाखवायचं म्हटल्यावर कसं ते बरं नाही वाटत. त्यांना चहा म्हटलं चहा वगैरे घ्या तुम्ही, तोपर्यंत मी आहे म्हटलं इथं, कारण की आज माझी कॅपॅसिटी नाही. कारण की 2-3 दिवसापासून नुसतं फिरणं आणि त्याच्यामुळं कंबर पण इतकं जाम झालं ना, तुम्हाला काय सांगू, आहे की नाही. तर चला बाहेरून चक्कर मारू, एक चहा वगैरे घेऊन आलो त्यांना, कारण की मेडिकल आहे भाऊ इथंच, मस्त आहे बरं का हॉस्पिटल. बघा गाडी तिथं लावली होती काय बघा, डॉक्टरला पण झाडाची हाऊस दिसते बरं का आपल्याला. कसं आहे वातावरण, कवळं ऊन पडलं आहे मित्रांनो. आणि सर्दीमुळे आहे ना मला असं मोठ्याने बोलता जे आहे ना, आणि त्याच्यामध्ये आपण तर काय लय, आपला आवाज पण लय मोठा आहे ते आणि त्याच्यात आपल्याला सर्दी झाली, त्याच्यामुळे असा घासा तडतड करतो. आणि आपल्या आवाज गेली ना, गार हवा, अजून त्रास होतो. बघू आता मम्मीचं किती राहिलं आहे कितीक नाही. त्यांचं आवरलं का मग जाऊ तिला घेऊन, मग तिचा काय असेल तिला घरी जाऊन कपडे वगैरे धुवायचे, अजून तिला पण फ्रेश व्हायचं आहे की नाही. तर मित्रांनो आत्ताच आपलं जेवण झालं मित्रांनो, आहे का नाही. पाऊस पण येऊन गेला आहे. तुम्हाला आधी चांदू मामा दाखवतो बरं का, किती छान दिसते बघा चांदू मामा.
कसं आहे वातावरण एकदम मोकळं मोकळं ढग झालं आणि ह्या बघा एक खालचे चांदू मामावर काही म्हणजे पृथ्वी तलावरचे. आणि हे झाडं बघा मित्रांनो किती टवटवीत दिसते, कारण की पाऊस येऊन गेलाय. लई जोरातही नाही आला, नुसतं वल्ल करून गेला शिपशिप. काय सांगू मित्रांनो, 2-3 दिवसापासून धावपळीने ना आपण पण जाम झालं. सर्दी खोकला. दवाखान्यात जाऊन आलो होतो कालच, गोळ्या वगैरे आणल्या. आणि आज कसं मित्रांनो सगळं डबा वगैरे देऊन आलो आणि मस्त झोप घेतली गोळ्या घेऊन, आहे की नाही. तरी देखील नुसतं आहे ना डोकं असं दुखतंय साईड आणि सर्दीने. मी ना आता जेवण केलं आणि वर्षाचं चालू होतं काम घरातलं, म्हटलं इथंच फिरावं, 2-1 चक्कर मारावा. कारण की मित्रांनो 2-3 दिवसापासून इतकी धावपळ चालू आहे ना माझी, त्याच्यामुळं ना मला पण आजार पडल्यासारखं झाले आणि ते पोरगा आपला शिवांश पण आजारी होता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच थांबवतो. आशा करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो, कमेंट करा. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सर्वांना गुड नाईट.